राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आपले जयंतरावजी पाटील साहेब, आपल्या जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, सक्षनाताई सलगर, उषाताई दराडे, ज्यांच्या आशीर्वादावर मी राजकारणात तग धरून असे आमचे वडील बाजीरावजी जगताप, पंडितराव कांबळे, अफसर कुरेशी साहेब, स्वर्गीय एकनाथरावजी आव्हाड आपल्यात ह्यात नाहीत, त्यांचे चिरंजीव मिलिंदनाना आव्हाड, आमचे जुने मित्र नरेंद्ररावजी काळे साहेब, भीमराव हातेंबरे, आमचे नेते नारायणांना डग, शिवसेना जिल्हा प्रमुख परमेशराव सातपुते, सालभया चौस, गंगाबेशनजी थावरे, संजीवनीताई देशमुख, अर्जुनराव गायकवाड, हेमताई पिंगडे, सतीश बाप्पा सोळंके, दयानंद भाऊ स्वामी, ॲडव्होकेट गोले साहेब, दत्ता डाके, मोहन जाधव, माहेर काका मस्के, नरसिंग बागवान, प्रेमलता लोबरे, राणीताई लोबरे, विशाखा गायकवाड, विनायक बाप्पा मुळे, मान्य ज्ञानदेव आंधळे, डॉक्टर श्रीराम खळगे, मान्य कचरू तात्या खळगे, ॲडव्होकेट बाबूराव तिडके, प्रभाकरराव नरोडे, नारायणराव हुके पाटील, बाबा सर, भाई मोहन गुंड, श्री हरी काळे सर, मान्य शमशेरभाई, ईश्वरभाऊ थावरे, मान्य वराजभाऊ लगड, श्रीराम मुंडे, सुरेशराव भोरे, नवनाथराव कांबळे, सुग्रीव मुंडे, ॲडव्होकेट उजगरे, नगिनाताई कांबळे, प्रकाशराव जेधे, जे कुणी चुकलं असेल त्याची या ठिकाणी मी माफी मागतो. कदाचित साहेब तुम्हाला असं वाटलं असेल एवढी यादी कसे काय वाचायला अजून असेल तर मी वाचतो. पण यादी वाचित असताना एकही समाजाचा घटक माझ्या बरोबर नाही अशी सगळी यादी या ठिकाणी आहे. ही विधानसभेची निवडणूक आहे. पक्षाचा उमेदवार म्हणून या ठिकाणी आपल्या समोर उभा आहे. जशी मोदी साहेबांनं 2000ची नोट चालू केली आणि नंतर ती डब्यात टाकून बंद केली, तशी 20 वर्ष या ठिकाणी या तालुक्याचं राजकारण करणारे आपले प्रकाशदादा सोळंके तसे त्या नोटीसारखे डब्यात बंद करायची वेळ आलेली आहे. ज्यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला दुसऱ्याच दिवशी पक्षात बंडखोरी केली, अशी ही केजची पार्सल परत केजला पाठवायची आहे. म्हणून या ठिकाणी पक्षानं माझ्यावर या ठिकाणी जिम्मेदारी दिली. साहेबांना आदेश दिले की या ठिकाणी तू कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी बहुमतानं निवडून आला पाहिजे. म्हणून या ठिकाणी माझ्या प्रचारासाठी आणि साहेबाचा आदेश घेऊन आपले प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत. मित्रांनो, मी एवढंच सांगल, राजकारणात बेबनाव घुमवाघुमीचं राजकारण कधी टिकत नाही. किंबहुना काही दिवस जरी जमलं तर एक ना एक दिवस उघडं पडतं. आपल्या आमदार साहेबांना याच भागात येऊन एवढ्या विकासाच्या घोषणा केल्या की काल परवा विधानसभेच्या आचारसंहिता लागायच्या अगोदर म्हणले ओढवणीला या ठिकाणी MIDC मंजूर म्हणले का नाही. माजलगावच्या MIDCचंच पूर्ण काम झालं नाही,
उद्योजक त्या ठिकाणी येणार, त्यांना सुविधा त्या ठिकाणी पुरवल्या जात नाहीत म्हणून त्या ठिकाणी उद्योजक त्या ठिकाणी येत नाहीत. तरुणाच्या हाताला कधी काम लागणार आहे हा संशोधनाचा विषय आहे. इलेक्शन आले की कुठली तरी मोठी स्कीम आणायची, हजारो तरुणाला या ठिकाणी काम लागत म्हणायचं आणि तरुणाची दिशाभूल करून त्यांचं मतदान करून त्यांच्या नैराश्य या ठिकाणी निर्माण करायचं. माजलगावला टेक्स्टाईल पार्क काढतो म्हणले, ती टेक्स्टाईल पार्क काढली नाही, स्वरोजगाराला ती कंपनीला ती जागा विकून टाकली आणि कोट्या रुपये निधीचा त्या ठिकाणी फ्रॉड केला. एवढे जर विकासमुख नेतृत्व या ठिकाणी जर असेल तर मी वडवणीकराला या ठिकाणी विचारतो, 20 वर्षाच्या काळात ज्यांना तुम्ही सत्तेवर बसवलं, साधं एसटी स्टँड या ठिकाणी तुम्ही चांगले करू शकले नाही आणि तुम्ही तरुणाला काय काम देणार आहेत. म्हणून येणाऱ्या काळात माझ्यासारख्या होतकरू माणसाला गेले 30 वर्ष झालं मी या ठिकाणी राजकारण करतोय. नगरसेवक होतो, जिल्हा परिषद 2दा सदस्य होतो. ताई त्या ठिकाणी मी जिल्हा परिषदला सभापती होतो, पण मी सर्वसामान्याचे या ठिकाणी काम करण्याचाच प्रयत्न केला आहे. मी कुठलीही जात पात कुठलीही बघितली नाही. ज्यावेळेस शिक्षण आणि आरोग्य खात्याचा सभापती होतो, पूर्ण मतदारसंघात त्या ठिकाणी शाळेच्या रूम असतील, वस्ती शाळा असतील, प्रत्येक ठिकाणी सरपंच कोण्या पक्षाचा हे बघितलं नाही. पण आपल्या हातून एक काम घडतंय आणि कधी बी राजकारणात हे बघितलं पाहिजे की विकासाच्या बाबतीत राजकारण आणलं नाही पाहिजे. अशा पद्धतीने मी गेले 30 वर्ष या ठिकाणी काम करतोय. 15 वर्ष छत्रपती कारखाना उभा करण्यात माझं वनवास झाला. हे सगळं तुमच्या समोर, तुमच्या डोळ्यासमोर आहे. पण भूत काय करतं, हाल करतं. पण शेवट त्या ठिकाणी छत्रपती उभा राहिला आणि साहेब सगळ्या जनतेच्या साक्षीने सांगतो, 2014ला मी पहिलं गाळप घेतलं. जिल्ह्यात भावाची स्पर्धा फक्त आणि फक्त छत्रपती कारखान्याने सुरुवात केली. हे या ठिकाणी मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो. आणि आता जे चाललंय गेल्या 3-4 महिन्यापासून स्वतःच्या पुतण्याला पूर्ण मतदारसंघात फिरून माझे पुढचे कोण म्हणले का नाही, वारसदार म्हणून एखादा जसा फिरविला जातो तसं पूर्ण मतदारसंघात त्यांना फिरविल्या गेलं. पुन्हा म्हणले आता नाही मलाच पाहिजे. गेल्या वेळेस म्हणले माझी ही शेवटची निवडणूक आहे. आता म्हणले जयसिंग भैया वारसदार आहे. मला एक तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही माझ्या पाठीमागं साथ द्या. पुढच्या वेळेस यांचा नामोनिशान संपल्याशिवाय राहणार नाही. ते बी कामाच्या माध्यमातून या ठिकाणी मी दाखवून देणार आहे की वारसदार आता पुढं मी होऊन देणार नाही. म्हणून तुमच्या आशीर्वादाची या ठिकाणी मला गरज आहे आणि ते तुम्ही येणाऱ्या काळात या ठिकाणी आशीर्वाद देताल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. साहेबाला माझी एवढीच विनंती आहे की आपल्याच काही मंडळीनं या ठिकाणी बजरंग बाप्पा त्यांच्यावर सुद्धा या ठिकाणी आरोप केले गेले. ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि आज ते बंडखोर म्हणून या ठिकाणी उभे आहेत. हे सुद्धा आपण या ठिकाणी आपण त्याबाबत या ठिकाणी बोललं पाहिजे. जे काल पक्षात आले, तिकीट नाही मिळालं की अपक्ष उभं राहिले आणि परत खासदारावर नाही ते खालच्या लेवलला त्या ठिकाणी बोलले, हे चुकीचा पायंडा या ठिकाणी बंद झाला पाहिजे. म्हणूनच म्हणतो 2000ची नोट बाद झालेले डब्यात टाका आणि केसचं पार्सल पुन्हा केसला जाऊ द्या. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.